किती मनमोहक, ही तर सतारेच्या सुरावरील नुपुरांची रुंधुळ, तालबद्ध लयीत माझ्या मनाची पाकळी मोहरून निघते आहे. त्या नितांत सुंदर रूपकथा अगदी अप्सराही लाजवतील अशा हिमधवन केतकी मुलायम मध्यभागी माझं लक्ष विचलित करणारी ही तर प्रत्यक्ष मेनका. अखंडनीय मोहमयी कुसुम फुलांची माला घेऊन माझीच तर आत्मवाट पाहत आहे. होय, तिचा कमल नयने कटाक्ष याचीच साक्ष देत आहे. अरे सारे स्वर्गस्थ देव ब्रह्मा विष्णू महेश आणि देवादिदेवांचा राजा इंद्र मला अभिवादन करण्यासाठी आपापल्या समस्त स्थळी अद्वैत उभे राहिले आहे. कारण तिन्ही लोकींचा सर्वश्रेष्ठ महापुण्यवान मी, केवळ मी आहे. मी सिद्धेश्वर शास्त्री जोशी. त्यासाठी मी आपला जन्म दिला. नृत्य ताल लयीवर स्वार झालेली स्मितवदनी रंभा मम कर स्वकरी धरून मला माझ्या आसनाकडे घेऊन निघाले आहे. लयदार नृत्य म्हणून घेऊन मला आसनस्थ व्हायला सांगते आहे. स्वर्गीचं सुहास्य चिरतारुण्य आपल्या हातातील ती कुसुममाला मला अर्पण करण्यासाठी पदन्यास विरसी एक एक पाऊल पुढे टाकीत माझ्याजवळ येते आहे. ती माला मला अर्पण करते आहे.
तिचे नाजूक मुलायम केतकी हात, ते हात म्हणजे भाऊजी बघा ना, अहो काय होतंय तुम्हाला? भाऊजी बघा ना, अहो काय करताय? काय होतंय तुम्हाला? काय झालं? काय झालं भाऊ? मला वाटतं कसलं तरी भयंकर स्वप्न पडलं असावं. काय हो? वेदांतशास्त्राची आई हडळ मला काहीतरी काही करून प्रायश्चित्त घेतलंच पाहिजे. अगदी काही करून प्रायश्चित्त घेतलंच पाहिजे.